मंडळी, स्वागत आहे तुमचं आपला स्वाद आपली संस्कृती या आपल्या युट्यूब चॅनलवर। तर आज मी बनवत आहे मुगाच्या डाळीचा हलवा। तर मी ही मुगाची डाळ एक वाटी घेतलेली होती, म्हणजे मोठी वाटी होती। ती धुवून वगैरे स्वच्छ करून अशी मी चाळणीवर पाणी नितळण्यासाठी ठेवून दिलेली। तर आपलं पाणी सगळं निघून गेलेले आहे बघा, छान अशी सुटसुटीत झालेली आहे मुगाची डाळ। आणि हे त्याचं साहित्य आहे, तूप लागणार आहे। मी एक वाटी तूप घेतलेलं आहे। हे वेलची पावडर आणि काजू बदाम घेतलेत कट करून, असे मोठे मोठे ठेवले। आणि दूध आणि पाणी, म्हणजे दोन्ही वस्तू वापरणार आहे मी। पाणी पण असं गरम करून घेतलेलं आहे आणि दूध पण गरम करून घेतलेलं आहे आणि साखर घेतली आहे। आता मी ही मुगाची डाळ भाजून घेते। तर गॅसवर मी हे वाडगा ठेवले हा। आता ह्याच्यामध्ये मी मुगाची डाळ पहिला अगोदर आपल्याला भाजून घ्यायची आहे, व्यवस्थित भाजून घेते मी। मंद आचेवरच आपल्याला भाजायची आहे, चांगली थोडी लाल होईपर्यंत थोडी। जास्त साहित्य पण नाही लागत आणि म्हणजे छान होतो मुगाच्या डाळीचा हलवा। आपल्याला ही छान अशी जरा खरपूस अशी भाजायची आहे, म्हणजे ते कच्चापणा कसं लागणार नाही ना, व्यवस्थित भाजून घेतली की। आता अशा रीते आपल्या डाळ कशी व्यवस्थित भाजत आली आहे आणि सुटसुटीत, म्हणजे अशी मोकळी झाली आहे, छान हलकी झाली आहे। अजून थोडी आपल्याला भाजायची आहे। मिक्सर मधनं आपल्याला जाडसरच, म्हणजे एकदम बारीक पिठासारखं नाही करायचे, थोडी जाडसरच वाटायची आहे डाळ। आता आपली डाळ बघा कशी व्यवस्थित भाजून झालंय, कलर पण बदललाय। म्हणजे हे कसं असं आताच व्यवस्थित भाजली ना, नंतर मग आपल्याला ही वाटून घ्यायची आणि नंतर भाजायला कमी वेळ लागणार। आता हे अशा प्रकारे बघा, थोडं जाडसरच ठेवलंय, एकदम बारीक पिठासारखं नाही केलंय, त्याने छान होतो हलवा। हे आपल्याला भाजून घ्यायचे परत तुपामध्ये। हे भांडे ठेवले आपण, त्याच्यामध्ये मी तूप घालून घेते। अगोदर अर्धच घालते। तूप आता आपलं गरम झालंय, त्याच्यात मी हे ड्रायफ्रूट ना जरा परतवून काढते। असे तुपामधनं आपण जरा परतवून काढले ना की छान लागतात हे। हलव्याला जरा जास्त तूप असलं की मस्त लागतो हलवा खायला। हे आपलं आता तळून झाले ते। आता हे ह्याच तुपामध्ये मी पीठ ह्याच्यात भाजून घेते। जास्त वेळ नाही लागणार आपल्याला, कारण आपण डाळ चांगली भाजून घेतलेली होती ना। आता आपली डाळ व्यवस्थित तुपामध्ये परतून झाले,
आणि छान स्वादिष्ट वास सुटलाय खमंग असा. आता मी ह्याच्यात थोडं पाणी घालून घेते. हे मी कोमट गरम करून घेतलेलं पाणी आहे ते घालून घेते. थोडं थोडं घालायचंय. आणि ह्याच्याने आपली ना डाळ फुलणार आहे. आणि मी साखर घालून घेते. जसं तुम्ही गोड आवडते तशाप्रमाणे साखर घालू शकता. दूध घालून घेते ह्याच्यात. ते पण हळूहळू थोडं थोडंच घालायचं. त्याला दूध थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचंय. आपल्याला ना आता हे तूप बाहेर सुटेपर्यंत व्यवस्थित परतवत राहायचे. आता बघा छान असं आपलं तूप आता बाहेर सुटायला लागले. मी ह्याच्यात आता वेलची पावडर घालून घेते. छान आपला हलवा खमंग असा वास पण सुटलाय. छान झालंय. हे ड्रायफ्रूट त्याच्यावर घालून घेते. छान आपलं तूप पण मस्त सुटलंय आणि छान हलवा झालाय आपला. तर आपला मूग डाळीचा हलवा तयार आहे. मस्त असा खमंग आणि स्वादिष्ट झाला आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. छान असं बघा त्याला तूप पण सुटलंय मस्त आणि भरपूर सारे असे ड्रायफ्रुट्स आहेत. नक्की करा आणि आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.